इस्त्री कडक उद्या देतो हा, लिहून ठेवा. सुट्टे नाहीत ना, नंतर देतो. मांडून ठेवा, जमलं की देतो. काय राव एवढा विश्वास नाही? पळून चाललोय का? देतो ना नंतर. या वाक्यांचा उपयोग कृपया करू नये. उधारी बंद आहे. या उपरही आपल्याला उधारी हवी असल्यास आमची इस्त्री तुमच्या हातात उलट्या बाजूने धरायला लावली जाईल याची कृपया नोंद घ्यावी. ही वाक्य वाचून मला इस्त्रीवाला या व्यवसायाबद्दल प्रचंड औत्सुक्य निर्माण झालं. काय कॉलर, कफलिंग, काठ, पदर यांना कडक इस्त्री करत दिवसभर उभं राहायचं आणि ती लोखंडी इस्त्री तापलेली थंड डोक्याने फिरवत राहायचं. हे वाटतं तसं सोपं काम नाहीये. या इस्त्रीच्या दुकानात हर तऱ्हेची माणसं येत असतात. काही माणसं रोज आपली एक शर्ट एक पॅन्ट घेऊन इस्त्रीच्या दुकानात येतात. हे काय आपलं रोज कबड्डी 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 करत म्हटल्यासारखं आपले कपडे 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 कपडे. या उलट काही माणसं एकदम 14 शर्ट, 15 पॅन्टी, 6 सलवार, 5 जब्बे, मध्येच एक गांधी टोपी पांढरी, ही कुठनं आली असं म्हणत त्या 50 वस्त्रांचा सुवर्ण महोत्सव तिथे येऊन साजरा करतात. तो बिचारा इस्त्रीवाला हे सगळं बोचकं बांधता बांधता त्या बोचक्याच्या आड अदृश्य होतो आणि मग त्या बोचक्याच्या मागून आवाज येतो, परवाला घेऊन जा. यासारखीच काही माणसं अगदी ऐन वेळेला तिथे येतात आणि शर्ट देतात. आत्ताला जरा लगेच दे, अर्जंट आहे अर्जंट आहे. मग तो इस्त्रीवालाही तापलेल्या चेहऱ्याने त्याच्या शर्टाला इस्त्री करून देतो आणि चार्जेस मात्र दुप्पटा करतो. मध्यंतरी या इस्त्रीच्या दुकानात मला आमचे तात्या भेटले. तात्यांनी त्यांच्या लग्नातला कोट, त्यावरचा टाय आणि एक अंडरपॅन्ट इस्त्रीला आणून दिली. मला आश्चर्यच वाटलं, पण तो इस्त्रीवाला आपला निर्विकारपणे ते तिन्ही कपडे चाळून गाठ मारण्याच्या तयारीत होता. मी न राहून तात्यांना विचारलं सुद्धा, हे काय हो आणि टाय केवढा लांब आहे? त्यावर ते म्हणाले, अरे मला काही सुरुवातीला कल्पना नव्हती की हा बाबा साबणाने नाही धुवायचा. मी आपला साबणाने धुतला, पिळलं, वाळत टाकला. दुसऱ्या दिवशी बघतोय तर 2 पडवळ एवढा लांब, पण टाकून कसं देणार? त्यामुळे आता इस्त्री करतो आणि ठेवून देतो. त्या इस्त्रीवाल्याने सुद्धा तो लांबडा टाय असा लांब करून बघितला. त्यावर तात्या म्हणाले, अहो तो माझा टाय आहे, ते काय तुमच्या दुकानाला तोरण म्हणून नाही आणलेलं. शेवटी त्या इस्त्रीवाल्याने त्या अंडरपॅन्टच्या नाडीमध्ये तो जुना कोट, तो टाय असा करकचून बांधला आणि त्यांना सांगितलं, उद्या सकाळला घेऊन जा. काय कोणते कपडे इस्त्रीला टाकावेत याबद्दल काही कडक नियम नाहीयेत, पण संकेत मात्र जरूर आहेत. पण ते समज या घटकावर अवलंबून असल्यामुळे त्यावर फारसं न बोललेलं बरं. इस्त्रीच्या दुकानात काही माणसं कपडे वॉशिंगला किंवा ड्रायक्लिनिंगला टाकायला येतात, पण हे प्रमाण तसं खूप कमी असतं. काही वेळा जे धुण्यासारखे डाग असतात की जे घरी जाऊ शकत नाहीत ते इस्त्रीच्या दुकानात आणतात. पण मग तो ड्रायक्लिनिंग केलेला शर्ट किंवा ते वस्त्र जे काय असेल ते किती छान वाटतं अंगाला. पण चार्जेसही मात्र चौपट असतात, कारण तेही आपल्या पाकिटाची धुलाई करून जातात. कपड्यांच्या असंख्य घड्यांमधून नेमके आपले कपडे आपला चेहरा पाहून काढून देणाऱ्या इस्त्रीवाल्याचं मला भयंकर कौतुक वाटतं. कुलकड्यांचा बारीक चौकडा, नाडकर्ण्यांचा मोठा चौकडा, काळे काकूंची लाल साडी, हिरवे काकूंचा निळा ड्रेस, नुसता चेहरा पाहिला की अचूक त्यांनी पार्सल तुमच्या समोर येतं. हा सगळा स्मृतींचा खेळ असतो. मोठ्या दुकानात निदान रिसीट देतात, नंबरिंगची पद्धत असते, पण इथे काही नाही. इथे पर्सन आणि वस्त्र असा डायरेक्ट संबंध इस्त्रीवाल्याच्या डोक्यात मात्र फिट बसलेला असतो. काही माणसं इस्त्रीला एकदा कपडे टाकले की 15-20 दिवस, 3 आठवडे, 4 आठवडे फिरकतच नाहीत तिकडे. त्या उलट एकानं माझ्या समोर
घाईघाईत त्या इस्त्रीच्या दुकानात आला आणि माझ्या इस्त्रीवाल्याच्या समोर त्याने अंगातला शर्ट काढला आणि म्हणला, हा जरा अर्जंट पाहिजे. इस्त्रीवाल्याचा चेहरा इस्त्रीपेक्षाही तापला. काय माणूस आहे, तरी त्यांनी इस्त्री त्याला करून दिली. हा बाबाजी आपला बनियनवर त्या स्टूलावर बसून होता. तो बनियन सुद्धा किती फाटलेला. आपण सार्वजनिक ठिकाणी असताना काही काळजी घेतलेली ना, पण ह्याच्या बनियनवर इकडे 2-2 भोपळे होते असे. शेवटी इस्त्रीवाल्यांनी पटकन त्याला तो शर्ट दिला आणि त्याने तो बाबांनी कडक शर्ट घातला आणि तडक निघून गेला. इस्त्रीवाला आमचा म्हणाला सुद्धा, बरं आहे शर्टावरच भागलं, नाहीतर आमची लाच गेली असती आमच्याच या दुकानात. बऱ्याच वेळा हे इस्त्रीवाले रिअल इस्टेट एजंट म्हणून का काम करतात हा प्रश्न मला पडतो आणि या प्रश्नाचं उत्तर काही मिळत नाही. जसं नारळ विक्री केंद्र आणि रद्दी केंद्र एकाच ठिकाणी का असतं या प्रश्नाचं उत्तर जसं मिळत नाही, तसंच हे असतं. कुठल्या सोसायटीत कोणाचा ब्लॉक रेंटवर द्यायचा आहे का विकायचा आहे हे इस्त्रीवाल्याच्या मुखोद्गत असतं. हे त्याच्या ब्लॉकचं सगळं डिटेल वर्णन ऐकून आपण मात्र ऐकून फ्लॅट होतो, पण तरी त्याच्या मूळ व्यवसायाकडे तो दुर्लक्ष कधी करत नाही. किती वर्ष झाली, काळ बदलला, पण इस्त्रीच्या या दुकानाच्या लुक मध्ये मात्र काही फरक पडला नाही. तीच पिवळसर बैठक, तोच इस्त्रीमुळे तापून तापून गुळगुळीत झालेला फरशीचा असा चौकोनी तुकडा, त्याच ट्यूबलाईट, तीच शोकेस, तेच टेबल कम खाली कपडे ठेवायची जागा, हाच त्याचा गेटअप आहे. अर्थात दुसऱ्यांच्या कपड्यांना इस्त्री करता करता स्वतःच्या आयुष्याची घडी नीट बसवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे इस्त्रीवाला ते अनेक वर्ष नेटाने आणि प्रामाणिकपणे पार पाडत असतो. शेवटी काय, जीवनामध्ये इस्त्री आणि संसारामध्ये स्त्री घडी बसवण्यासाठी फार महत्वाचं असतं. त्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेणं खूप महत्वाचंच ठरतं. नाहीतर दोन्ही ठिकाणी चटका बसणार हे मात्र नक्की आहे.